परभणी तालुक्यातील सुरपिंपरी येथे महावितरणाच्या वीज पुरवठा करणाऱ्या पोलमधून करंट उतरल्याने ओंकार गायकवाड या मुलाचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे। ओंकार सकाळी ब्रश करण्यासाठी दरवाज्यात उभा होता, त्यावेळी त्याचा स्पर्श पोलला असलेल्या स्टे तारेला लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आहे। महावितरणाच्या गलनात कारभारामुळे ही घटना घडली असून या प्रकरणातील दोषींच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी पुढील तपास करत आहेत। किती कलमा करू लागला मला कयाची गडी रागाती वागा आज सुरपिंपरी तालुका जिल्हा परभणी येथे ओंकार सुनील गायकवाड माझा चुलत भावाचा मुलगा याचा या MSCBच्या आणि लाईनमॅन आणि गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला। 7वीत शिकणारं लेकरू होतं। सकाळी दात घासायला गेलं बाहेर ब्रश घेऊन आणि त्या करंट उतरली, त्यांनी कनेक्शन चुकीचे दिले होते। एकतर मागासवर्गीय दलित वस्तीतला DP आहे, त्याच्यामध्ये पूर्ण एकही जागा तार नाही, काहीच नाही त्या डिपूला आणि एकदम खिळखिळीत झाला आहे, तिथं कोणाचंही लक्ष नाही। याच्यामध्ये काल ज्यांनी उद्घाटन केलं हे सगळे लोक त्याच्यामध्ये आहेत की बाबा याच्या कामाचं लक्ष कोण काय काम करायला आहे याच्यावर थोडंही गावकऱ्याचं किंवा ग्रामपंचायतचं लक्ष नाही याच्यामध्ये। आणि ज्या रनेर आहेत आपलं MSCBचे कर्मचारी त्यांना जर बोलण्याचा प्रयत्न झाला तर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून ते डायरेक्ट गुन्हा दाखल करायला लोकांनी। तर याच्यामध्ये या दलित वस्तीतलं हे दलिताचं लेकरू गेलं, ते कोणालाही याचा स्वर सुचत नाही या गोष्टीचं की बाबा लेकरू मेलं, त्याची आईची वडिलाची आजची परिस्थिती हे खूप गंभीर विषय आहे। पण याला एवढ्या किरकोळ रीतीने घेतलं गेलं की हा मरण एक किड्यामुंगीसारखं मरण धरलं गेलं सर। कारवाईची मागणी करणार माझं शासनाला असं सांगणं आहे की जे हे राठोड बालासाहेब भगवान जे गुत्तेदार आहेत याच्यावर कडक कारवाई ग्राम MSCBचे कर्मचारी रनेर आणि जे काही संबंधित इंजिनियर असतील त्यांनी कोणला नेमलं, हे लोक ट्रेन होते, यांना प्रशिक्षण दिलं होतं, प्रशिक्षित होते नव्हते, काही लोक अडाणी होते, यांना कामाचं नॉलेज नाही, हे सगळं याची चौकशी करून हे यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि जे बी गावामध्ये याच्यामध्ये जे पैसे वसुली आता ग्रामपंचायतची वसुली चालू होती, जे की MSCBचे रनेर यांना किती पैसे घेतले, गावकऱ्याकडून एका माणसाकडून किती पैसे घेतले याची सगळी सखोल चौकशी व्हायला पाहिजे। जर जे रजिस्टर होतं ते रजिस्टरमध्ये किती नोंदी आहेत, एका माणसाकडून 6-6 हजार, कोणाकडून 4-4 हजार, कोणाकडून 3-3 हजार रुपये घेतले त्यांनी, हे कुठेही याचं ऑडिट नाही किंवा कुठेही बी याचं हे नाही की बाबा याला किती पैसे दिले काय दिले। आणि शासनाने मयत कुटुंबाच्या पुनर्वसन करून मयत कुटुंबाच्या जे सुनील गायकवाड आहे आणि त्यांची पत्नी यांना शासनाकडून 10 लाख रुपयाची मदत दिली पाहिजे आणि MSCBवर आणि संबंधित लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्ही याच्यासाठी उपोषण करू आणि मंत्रालयापर्यंत ही गोष्ट आम्ही नेऊ। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, TLP न्यूज परभणी।